हॅलो काय रे कुठं आहे रे काय करते धुना धुते धुना धुन इकडे ये ना मग एक काम आहे ना काय काय मी तिकडं हे थोडस बोलायचं आहे तुझ्याशी काय नाही एवढी पॅन्ट राहिली मामानी एवढी पॅन्ट झाली का येशील का हा आणि तुम्ही काल आले काम आहे जरास काय काम आहे अर्जंट काम आहे अर्जंट आहे हो अर्जंट काय अरे हॅलो मग काय चाललंय काय नाही चालू आहे घरातलं काम आवरायचं काय करते अरे एक काम होतं बा हा काय काम होतं उठरे चिंता तोच धंदा हं? काय काम होतं काम होतं काय असं का इकडं आहे ना तुमच्या इकडं हा पटकन सांगा टाइम नाही मला तुमच्या इकडे आहे ना मला तोडून जमीन घ्यायची होती तोडून जमीन हा तोडून जमीन नाही इकडं नाही हा तिकडंच पहा तुमच्या इकडं अरे मला ते पाहुणं बोललं होतं काय बोललं होतं पाहुणा पाहुणं म्हणा का बा आहे म्हणे या दाजी असं त्या पाहुण्याला काय काय आम्ही रिकामं डोक्याला ताण इड पाहुण्याशीच बोलतो मी आता हा पाहुण्या संग बोला माझ्या संग नका बोलते जमिनीचं मला नाही माहिती कर बघ. हॅलो मी काय होतो तुला एक सांगायचंय काय बस खाली बस मी आहे ना त्या पाहुण्याशी बोललो काय तुझी ती सावी बहीण नाही का हा तिच्याशी बोललो हा सुनंदी संग हा फोनवर मग काय म्हणते तर फोनवर बोललो असं हा. का म्हटलं आहे का बा वाटेने जमीन आहे का नाही तर ते म्हणा आहे म्हणा तर मग करायची आहे आपल्याला वाटेने जमीन करायची पण ते आपलं बाहेर जाईल पोरग करून देईल का जमीन आपल्याला का बरं करून देणार नाही मग याला आणि पोराची भाकरी घालायची पंचायत होईल ती थांब मी तंबाखू ठोकून येतो तर मग म्हटलं हिचे विचार घ्यावा आणि मग हे करावं असं मग तो काय विचार ऐका मी काय म्हणते हा बा आपले ती दोन्ही पोरं बाहेर आहे एक पोरग आपल्या जवळ आहे एका पोरीचं लग्न व्हायलंय तिचं काही नाही ती गेली लोकांच्या घरी तिचा आपला काही संबंध नाही ती दिवाळीलाच येणार सणावाराला येणार पण या माया लहान पोराला 3 नंबरच्या कोण खायला घाली त्याला घेऊन जाऊ ना आपण त्याला काय कुठे शाळा जात ती शाळा शिकणं काय म्हणाली इकडं तिकडं त्या मॅट्राय माग दिसलं होतं मला त्या दिवशी मॅट्राय माग जात ते एवढं तेवढं एखाद दिवशी जात ते नाही तर घरीच राहत दप्तर घरून दप्तर घेऊन जात ते मॅट्रावाले पोरं भेटले का हे येऊ कर मी पत्ते खेळायला लगेच दप्तर लपून ठेवित आणि लगेच त्या पत्ते खेळायला जात त्या मॅट्राय माग पत्ते खेळायला नाही जात ते मेडिकल मध्ये कामाला लावून द्यायला मी त्याला ते पुढे येते ते बोल बरं त्याला विचार बरं मेडिकल मध्ये कामाला लावले विचार बरं आला पाहिजे ये रे भाऊ असं इकडे ये रे आलो आलो काय करा हा काय तू हे काय कुबट घेतो तुला ते मी मेडिकल मध्ये कामाला लावले ना हा मग आता मेडिकल मधनं चालू ना मी आणि एका तुला शाळेत टाकलं तर शाळेतलं दप्तर तू लपून ठेवतो ते मेंढरा माग पोराई बरोबर पत्ते खेळायला जाऊन राहिला मी स्वतः पाहिलं एक दिवस पण म्हणलं जाऊ द्या पोरात पोर जातं म्हणून जाऊ द्या बा हे आई तू काय ऐकते दादाचं पाहू काय तो इकडे आई तुला माझा विश्वास आहे ना हा मी आताच जाऊन आलो तिथलं तू त्या मालकाला जाऊन विचार बरं हा विचार विचार हा विचार खरंच मेडिकल मध्ये का अरे तू लावलं मेडिकल बरं याला मेडिकल मध्ये का बरं लावलं तो शाळा जात नाही म्हणून लावलं ना तसं नाही मग त्याचं शिक्षण भरपूर झालं त्याला पगार येतो त्याला काही मेडिकल मध्ये काम करावं म्हणून काही गरज नाहीये पण मी काय म्हणते बरं आहे आपल्या जाऊ दे डोळ्यात मरते आपल्याला डोक्यात जमीन जवळजवळ 50 बिघे जमीन भेटून राहिली ते काय करत मावशीच्या गावाला आणि काय करायचं त्या जमिनीचं जमिनीचं पिकं करायचे मोठमोठे अरे बाबा
अबाय त्रिंबक रोडला आहे तिकडं कोणी नाही ते धरण दिसतं तिकडून ते गंगापूरचं नाही हा. का ते धरण दिसतं सगळे लोक आजूबाजूला कोणीच नाही असं सुनाट रान पडेले 400-500 एकर आणि हे म्हणतात तिथं जायचं आणि मी तुला एक सांगू का हा तिकडं ती जमीन नको आणि आपल्याला काय नको दादा आहे ना डोक्यावर पडलेला आहे खरंच आहे. अरे काय करतो किती पगार तुला पगार किती काय नाही पोटापुरता आहे ना घरात आपल्याला अरे पोटापुरता आहे पण त्याच्यावर काय पैसे साचणार आहे का आपलेवाले आपल्याला मोठा बंगला बांधायचा आहे आणि हे काय कमी झालं अरे याला काय करते म्हटलो डबल मजली पाहिजे नाही तरी ते पोरं पुढे इडं राहते डबल मजली नाही तर शिंगल आहे काय आपण तिघच महिने की इडं राहतो अजून बांधायचं तर बांधून नंतर मग? पण ती जमीन नको आणि काय नको एवढं लांब तिकडं वाघाची भीती तो पगार होईल का ते अरे अरे कोणीच नाही 100 राहत तिकडं. 100 बिघे जमीन भेटून राहिली काय करतात त्या जमिनीला काडी लावायची यालाही घेऊन चाल लोकांची तिथे काम अरे करतो बाबा मारले मला नाही यायचं एवढं लेकरू गेलं कायला बाहेर तर कोलं नेल उचलून तर लाडगं नेल उचलून तर बिबट्यात आला नाही धरून त्याला अरे तिला कोण नाही बाई तिला काय नाही तिला काय भेव नाहीये मगच सुद्धा येत नाही तिला आपल्यासारख्याला काही नाही आपण पळून येऊ घरात त्याला येता येईन का पटकन हे आहे ते दादाला जायचं तू दादाला एकटं लागलं तू नको जाऊ इथं घरात थांब तुला काय करायचं तुला मी पगार आणून देतोय ना हा मग घरात खाऊ पिऊ आपण घरातल्या घरात माझं मत नाही जायचं हा काय गरज पडली एवढं लांब जायचं ती जमीन करायची याला रिकामी आग उठत लोकांची जमीन फुकटची घ्यायची राबत बसायचं ते पिकलं तर बरं नाही पिकलं तर आलं का बोकांडीवर अरे ते पोरं बाहेर आहे ना आपले ते दोये भाऊ दोन्ही भाऊ भाऊ आपले पोरं मग ती पण पैसे पाठवतात ते काय कधी पैसे पाठवले त्यांनी एखाद्या वेळेस पैसे पाठवले त्यात परत 10 दिवस पैसे 1 महिना पाठवते तर 10 महिने पाठवते असं थोडी असू दे दादा तू उपाशी नाही ना घरात मग उपाशीच नाही बाबा म्हणलं आपलं आपण करू 3 जण बाबा काय ते ते दोघं जरी बाहेर आहे ना तरी मला आणि पोरे आपल्याला पूछी मी माझ्या आईला आहे नाही तर घरात सांभाळी मग हा मला बाहेर नाही पाठवायचं आईला कुठं पाय बाबा. आणि मग लेकरू सोडून मी काही रिकम नाही बाबा याय हे तो लेकरू जाणार मी येणारच नाही. मग मी जाऊ का मी जाऊ एकटं जाऊ का हा, जायचं, जा. जायचं तर जाय दादा एकटा. आम्ही दोघं माहिले अरे मला 2 रुपये सुद्धा कमवून नाही देऊ राहिले माहिले का तुम्ही मग घरात बसून खा ना तुला कोण नको म्हणताय अरे घरात बसून काय करणार आहे काहीतरी कमवायला पाहिजे ना ऐक याच्या पत्ता मुंगळा शिरला माहिती का हा याला मुक्त प्यायला भेटत नाही म्हणून मुंगळा शिरला दुसरं काही नाही आता तू सांग 2 महिने झाले हा. 2 महिन्यापासून एक थेंब तरी दारू पेले का मी हा जेव्हा दारूची आठवण यायला लागली म्हणून तिकडं लांब जायचं साबर वय आलंय दादा आता वय झालं काय गरज आहे दारूची एक तू ना- खान पिन चांगला राहा ना नंबरचं चालू वय अरे मी चांगलं सांगू राहिलं तुम्हाला माझं दारूचं पडलं उठलं का दारू तेच तुला दुसरं काही सुचतच नाही हा अरे मी तुम्हाला चांगलं सांगू राहिलं 100 बिघे जमीन भेटून राहिली हा? आणि तुम्ही उठलं मग ते मला होते का दारू पितो दारू अरे तिकडं मरून मायला फार येड्यात काढून टाकला राव तुम्ही येड्यात नाही तिकडे ना मरुणी जवळ आहे हा नाशिक जवळ आहे हे काय करीन पुटू 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 येत जाईल मूत पिऊन येत जाईल तिकडे आपल्या डोकं लावायला आणि आपल्याला सोडून बघायला तिकडे जंगलात नेऊन घरदार आपलं इथं जमीन करायला आपण जायचं हा. तिथं इथं काही जमीन कमी पडली होय इथं बघू आपण जमीन मग आणि येणं येतच नाही कोणी हा, मी गेलो का जमीन पाहिला लोक म्हणते तुम्ही दारू देते हा मग या दारूमुळे तर सगळं झालं ना म्हणून मी लांब पाहू राहिलो ना लांब नको इथं गावातच करू आता बरोबर आहे. एखादं तू ते काठी घेऊन त्याला काय म्हणते रे ते माता बाबाची काठी काय ती काठी घेऊन राखणदार नाही का राहतो त्याला काय म्हणते ते वॉचमॅनची हा ती ड्युटी कर ना का रोग आला का तुला अरे त्याने काय पैसे भेटणार आहे का 1000-1500 रुपये भेटतील आणि 1000-1500 रुपयात काय होणार आहे किती लागत मग 10,000 रुपये रोज अरे मला काय म्हणणे डबल मजली मस्त 3 पोरायला 3 मजली बिल्डिंग बांधायची हे आता पिकून गाळायला झालं आणि आताच गेला बिल्डिंग दिसायला लागले हा आता जेव्हा आम्हाला कमवायचंय ना तेव्हा आम्ही कमवू दादा तू नको टेन्शन घेऊ हा काय करेल माहिती का त्या दोघायला आता ते बाहेर यायची जाऊ कमवायचे दिवस आपल्या पुरतं घर आहे राहायला
ते दोघं जाऊ म्हणून तिकडं. नाही नाही ते माझे भाऊ आहेत, माझे भाऊ आले तरी माझे पैसे राहतील. हा मग माझं असं स्वप्न आहे. पहा मग तुम्हाला जमत असेल तर, नाही तर मी एकटा जातो. हा तू एकटाच हा, आईला काही नाही नको, माझ्या आईला माझ्या पैसे राहू दे. चाबरा बाया जायचं जाऊ त्याला. मग जाऊ दे, जायचं इथं हा काही गरज नाही आहे. तू पण काय जाऊ नको इथं, घरात आपले कर, मला पण खायला घालून तू पण खा आपली. त्याला आता पाय ते म्हातार पण झालं, म्हातार झालं ना आता ते 3 बिल्डिंगचं स्वप्न पाहू राहिलं. आता त्याला 2 मजली कमी पडलं, परायच्या जीवावर झालंय हे. आणि आता त्याला बांधायचंय, आता पार गळायला झालं, आता बिल्डिंग बांधायला सुसू राहील त्याला. झाले वय झालं आता काय बोलायचं. मूत पिऊन हा ते दारू नाही भेटले म्हणून त्याला ना दारू प्यायला भेटून नाही राहिली खरं म्हणजे. इकडे त्याचा कोंड मारा झाला. हा त्याच्यामुळे म्हणतोय दादा की आपण तिकडं जाऊ. ते पोरं कशी करत्या, काय लागत मम्मी पप्पा संग तू माई मम्मी असली तर तुला पैसे पाठवतो असे ते पोरं हा म्हणत्या. मग बरोबर आहे त्यांचं. तू नसला का तू पाहिजे लय तर मग ते दोन्ही पोरं पाहिजे तर ते पोरं पैसे पाठवत्या. हा असं पैसे पाठवत नाही असे पैसे पाठवत नाही, याचं कोण मारा होऊन राहिला. म्हणून ते म्हणतोय आपण तिकडं जाऊ. म्हणून पळ काढून राहते. नको आहे आपलं घर बलन आपण बदल. त्या 5 नंबरच्या मावशीकडे जायचं म्हणतात ते तिच्या. काय गरज पडले तिकडं, हा त्यांच्या दरवाज्यात जाऊन काय आपण तुकडं मोरत बसायचं का. तिच्या दरवाज्यात नाही सुनाट राणे 100 बिघे जमीन आहे, ती बिल्डरनं घेईल आणि ती आपल्याला वाट्यानं करायची. आणि तिकडे जंगल भरपूर जंगल आहे, आनंदवलीचं डोंगर आहे. आणि त्याच्यातून आलं कोलं आलं, कधी एखाद दिवशी वाघ आला, एखाद दिवशी काय आलं तर काय कळायचं आपल्याला. वाघ्यावानी मग नको नको तरी का आपण मरते आपल्याला नाही जायचं, नाही नाही चला आपल्या त्याचं ऐकायचंच नाही. हा